जिल्हा परिषदेचा पहिल्यांदा सदस्य राहिलो, नंतर दुसऱ्यांदा सभापती झालो. पण असं वाटलं नव्हतं की आपण आमदारकीसाठी निवडणूक लढणार म्हणून. पण सभापती असतानाच आमदारकीची निवडणूक, तसं पक्षाचे संकेत होते. आदरणीय बबलू असतील, वीरेंद्र भाऊ, आमच्या आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी सुरुवातीपासूनच आमदारकीसाठी माझी तयारी म्हणून जिल्हा परिषदेचं आरोग्यानिमित्त सभापतीपद त्यांनी दिलं. माझं भाऊ आत आणि बाहेर असं काही नाही, एकदम निथळ स्पष्ट पारदर्शक जीवन आहे. माझं राजकीय आणि सामाजिक जीवन सर्वांसमोर आहे. हा सातबाऱ्याचा वारसदार होणार नाही, पण हा राजकारणाचा वारसदार माझा होईल. तुम्ही झाले? मी झालो. आर्थिक फक्त एकच माझी बाजू ही आहे की माझी आर्थिक बाजू कमजोर आहे, परंतु लोकांचं सहकार्य, लोकांचा आशीर्वाद ही माझ्यासाठी संपत्ती आहे. 26-27 लाखात आमदार हा महाराष्ट्राच्या असेंब्लीत मी एकमेव असेल की माझ्या एवढा कमी खर्चाचा आमदार आजपर्यंत असेंब्लीत नाही. अच्छा, तो मी एवढा कमी खर्चाचा. अच्छा, तर लोकसभा पण तुम्हाला विश्वास आहे? अशी विश्वास आहे. हा, शकुंतला रेल्वेचं तुम्ही गांजर दाखवलं होतं, ते चालू केलं नाही. फिनले मिल एवढ्या दिवसाचं बंद आहे, तिथं अनेक कामगारांनी आपला जीव दिलेला आहे. मेले तिथं कामगार. मग त्या कामगार एवढे मोठे उपाशी मारू आले. ते फिनले मिल केंद्राचा आहे ना, मग तो का नाही चालू होत? 30 वर्षानंतर इथं पंजा आहे. तर दर्यापूरमध्ये 30 वर्षानंतरच पंजा आणला मी. अच्छा, हो, दर्यापूरमध्ये. दर्यापूर सगळ्यात खतरनाक मतदारसंघ होता दर्यापूरमध्ये. आणि राहिलं म्हणजे प्रत्येक गोष्टी मग तुम्ही इतिहास रिपीट करून आले. तिथे 30 वर्षानंतर पंजा आणला, इथेही लोकसभेत आणून आले. 30 वर्षानंतर पंजा आणणार. भारतीय राज्यघटनेनंच ते दिलेलं आहे की सर्वांचा आदर करा, सर्व धर्मांचा आदर करा. प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे ती स्वतःचा धर्म पाळणे, पण तो आपल्या कौटुंबिक मर्यादेपर्यंत. पण सार्वजनिक जीवनात ही राज्यघटना असं सांगते की सर्व धर्म समभाव. नमस्कार, मी आहे अनिल आणि आपण पाहतात मंडल न्यूज यूट्यूब चॅनल. आज आपण भेटणार आहोत अमरावती लोकसभेसाठी काँग्रेसचे हमखास उमेदवार बळवंत वानखडे. बळवंत वानखडे यांच्या राजकीय प्रवासावर आपण जर एक नजर टाकली तर ते 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहे, 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी आमदारकीसाठी 3 निवडणुका लढल्या, त्यातून त्या पहिल्या 2 निवडणुकामध्ये पराभूत झाले आणि त्यानंतर 2019 मध्ये ते आमदारकीसाठी निवडून आले आणि आता आमदार आहेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे. आता ते लोकसभेसाठी काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छितात आणि असं म्हटलं जात आहे का 1-2 दिवसात त्यांच्या नावाचं डिक्लेरेशन होईल, त्यांच्या नावांची घोषणा होईल. आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत विविध विषयावर, राजकारणावर, त्यांच्या राजकीय प्रवासावर, काँग्रेसवर आणि या व्यतिरिक्त विद्यमान खासदार आहेत अमरावतीच्या नवनीत राणा यांच्या विषयावर, नवनीत राणा आणि त्यांच्यामध्ये झालेले काही वादविवादावर. तर आपण मित्र हो, आपण बोलू सरळ बळवंत वानखडे. नमस्कार. नमस्कार, आपले स्वागत आहे. नमस्कार. काय वाटते, उमेदवारी मिळेल? निश्चितच महाविकास आघाडीची उमेदवारी मला 100% मिळणार आहे. औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे. किती दिवसात होईल? येत्या 1 ते 2 दिवसात औपचारिक घोषणा होईल. हो. आतापर्यंत आपली काय काय तयारी झालेली आहे? तुमची तयारी तसंच जर पाहिलं तर आम्ही सततच जनतेत असतो आणि पक्षाच्या वतीनं जी काही कामं असतात किंवा लोकांपर्यंत जाणं असते ते संपूर्ण होऊन चांगल्यापैकी आमची लोकसभेची तयारी झालेली आहे. तुम्हाला राजकीय जीवनातला बऱ्यापैकी अनुभव आहे, 30-35 वर्षाचा अनुभव आहे आणि तुम्ही जवळपास 7 निवडणुका लढल्या आहेत, 7 मधून 5 जिंकल्या आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि आमदारकीसाठी. हा सगळं राजकीय प्रवास असताना एकदम लोकसभेसाठी आपण कसे काय इच्छुक झाल्यात किंवा लोकसभा लढायची आहे किंवा लोकसभेत आपल्याला पोहोचायचं आहे, ग्रामपंचायत ते लोकसभेचं स्वप्न, हा कसं काय? नाही, ते योगायोग म्हणता येईल, अचानकच आलेला तो विषय आहे. कारण मी फक्त ग्रामपंचायतची निवडणूक लढलो, दुसऱ्या वेळेस लढलो आणि सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषदची निवडणूक आली आणि मला सरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागला जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यामुळे. मग जिल्हा परिषदेचा पहिल्यांदा सदस्य राहिलो, नंतर दुसऱ्यांदा
सभापती झालो. पण असं वाटलं नव्हतं की आपण आमदारकीसाठी निवडणूक लढणार म्हणून. पण सभापती असतानाच आमदारकीची निवडणूक, तसं पक्षाचे संकेत होते. आदरणीय बबलू असतील, वीरेंद्र भाऊ, आमच्या आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी सुरुवातीपासूनच आमदारकीसाठी माझी तयारी म्हणून जिल्हा परिषदेचं आरोग्यानिमित्त सभापती पद त्यांनी दिलं. त्यांनी पद दिल्यानंतर मी त्या पदाचं निश्चितच जे काही असते ते सोनं केलं. आणि विधानसभेची निवडणूक आली. विधानसभेच्या निवडणुकीत फॉर्म भरला आणि निवडून आलो. म्हणजे ग्रामपंचायतच्या सरपंचाचा राजीनामा दिला, जिल्हा परिषदमध्ये निवडून आलो. आणि जिल्हा परिषदेच्या सभापती पदाचा राजीनामा दिला, आमदार म्हणून निवडून आलो. आता आमदार म्हणून आजही माझी कारकीर्द बाकी आहे. लोकसभेची निवडणूक आली आणि निश्चितच विधानसभेचा मला सुद्धा राजीनामा द्यावा लागेल जनतेच्या आशीर्वादानं, असं मला वाटते. तुमची एक इमेज आहे साधा भोळा माणूस. हा साधा भोळा माणूस पहिले ग्रामपंचायत सदस्य झाला, मग हा साधा भोळा माणूस मग जिल्हा परिषद सदस्य झाला, मग हा साधा भोळा माणूस मग आमदार झाला, मग हा साधा भोळा माणूस आता लोकसभेसाठी निघालाय प्रवासावर. तर तुमचं आतमधून काही आणि बाहेरून काही असं तर नाहीये? माझं भाऊ आत आणि बाहेर असं काही नाही. एकदम निथळ स्पष्ट पारदर्शक जीवन आहे. माझं राजकीय आणि सामाजिक जीवन सर्वांसमोर आहे. एवढं सर्वांसमोर आहे की कुठलाही माणूस, कुठलाही घटक तो मला पूर्णपणे ओळखतो. त्यामुळे आत आणि बाहेर हा विशेष नाही. तुम्ही कोणा हाताखाली तयार झाले? तुमचं राजकीय जे तुम्ही तयार झालेले आहे आणि तुमचं राजकीय जीवनावर प्रकाश टाका. माझं राजकीय जीवन म्हटलं तर माझ्या कुटुंबात कोणी राजकीय नव्हतं. माझे वडील तर अशिक्षित होते, परंतु माझे मामा देसाव अप्पांजर, जे की विदर्भाच्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते, आदरणीय रासू गवई साहेब, दादासाहेब गवईंच्या नेतृत्वाखाली ते रिपब्लिकन पक्षाचं काम करत होते. आणि त्यांच्याकडे मी जवळपास 7वी-8वी पासूनच त्यांच्याकडे मी राहिले होतो. आणि पूर्ण जीवन जे काही तारुण्य असेल तिथपर्यंत, अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो, त्यांच्याकडे होतो राहिला. आणि लोक येत होते त्यावेळेस मी पाणी देत होतो आणि ते राजकारणाच्या गोष्टी करत होते. त्यातूनच मामाच्या तालमीत राहून सर्व मी. तुमचे मामा वयानं खूप मोठे असले तरी ते माझे त्यांचे चांगले संबंध होते, मला माहित आहे मला. आणि ते नेहमी म्हणायचे, माझा 7-12 जरी माझ्या मुलाच्या नावानं आहे तरी माझा राजकीय वारसा हा कणखर एक नाणं आहे आणि हाच पुढे घेऊन जाईल. आणि तुम्ही तो विश्वास कायम ठेवला आणि तो त्यांचा तुम्ही राजकीय प्रवास, ते आमदार होऊ शकले नाही आयुष्यात. त्यांनी आमदारकीच्या खूप निवडणुका लढल्या, पण ते नेहमी पडले दुर्दैवानं. पण तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास पुढे नेला. मला माहित आहे तुमचा आणि त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता अनेक वर्षापासून. आणि ह्या ज्या काही गोष्टी असतील, कौटुंबिक असतील किंवा राजकीय असतील, ह्या तुमच्या सोबत नेहमी ते शेअर करत होते. आणि त्यांना पूर्ण तुम्ही ओळखत होते. त्यांचं एक ध्येय होतं की आमदार होण्याचं स्वप्न होतं, परंतु ते आमदार होऊ शकले नाही याची खंत मलाही होती. आणि त्यांच्या मृत्यूपश्चात जे काही आमदारकीची निवडणूक आली ती मी लढवण्याचं ठरवलं आणि आमदार झालो. हे त्यांचं स्वप्न साकार झालं. पण ते जे काही त्यांनी माझ्या बाबतीत जे काही त्यांचे उद्गार होते ते सांगितलं की हा 7-12चा मालक होणार नाही, पण निश्चितच माझा हा 7-12चा वारसदार होणार नाही, पण हा राजकारणाचा वारसदार माझा होईल. तुम्ही झाले. मी झालो. आता एक आरोप असा होत आहे बळवंत भाऊ, तर तुम्ही यशोमतीचे उमेदवार आहात आणि कमजोर उमेदवार आहे, याच्यात कितपत सत्यता आहे? नाही, यशोमतीताईचा उमेदवार म्हटल्यापेक्षा मी काँग्रेस पक्षाचा, प्रथमतः काँग्रेस पक्षाचा आणि नंतर महाविकास आघाडीचा असा हा उमेदवार आहे. आणि त्यामुळे सर्व पक्षाचे जे काही घटक पक्ष असतील, काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा घटक पक्षाचे पदाधिकारी असतील, त्या सर्वांना मिळूनचा उमेदवार आहोत. आणि राहिला कमजोरचा विषय, कमजोर आहे आर्थिक, फक्त एकच माझी बाजू ही आहे की माझी आर्थिक बाजू कमजोर आहे, परंतु लोकांचं सहकार्य, लोकांचा आशीर्वाद ही माझ्यासाठी संपत्ती आहे. ती आर्थिक बाजू तोलल्या जाणार नाही.
लोकांचा आशीर्वादच म्हणजे तुम्ही कोणती निवडणूक आर्थिक बाजू मजबूत असताना कधीच लढले नाही, लढलोच नाही, तरी जिंकले आहेत, तरी आमदार जिंकलो. झाले. 26-27 लाखात आमदार हा महाराष्ट्राच्या असेंब्लीत मी एकमेव असेल की माझ्या एवढा कमी खर्चाचा आमदार आजपर्यंत असेंब्लीत नाही. अच्छा, तो मी एवढा कमी खर्चाचा. अच्छा. तर ही लोकसभा पण तुम्हाला विश्वास आहे? अशीच विश्वास आहे, हा विश्वास आहे. आणि जिल्हा परिषदला पैसे लागले नाही. एपीएमसीचा डायरेक्टर 15 वर्ष राहिलो, तिथं पैसे लागले नाही. कुठल्याही निवडणुकीत पैसे लागले नाही. माझ्या घरी स्वतःचा माझा ड्रायव्हर, तूही निवडणुकीच्या काळात तूही जेवण करत नाही, तूही त्याच्या घरी जाते. तुम्हाला अशी आशा आहे का तुम्ही आता का सुदाम देशमुख बनाल मग अमरावतीचे? सुदाम देशमुख होते, त्यांचे मी तुलना म्हणजे त्यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही. ते एक वैराग्य मूर्ती होते असं मी म्हणेल. परंतु जो काही आर्थिक परिस्थिती आहे, ते आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य लोकांना माहित आहे. आणि मी लोकांसाठी काय करतो, जे लोकांसाठी सातत्यानं झटत राहतो, लोक गोरगरिबाचे असतील किंवा इतर कोणाचे असेल, कोणाच्या लग्नाचे, मरणाचे, ज्यांच्या काही आजार असतील त्यांचे जे हे काही सर्व कामं करतो, ही एक माझी पुंजी आहे. आणि ती पुंजी माझ्या तुमचा किती जनसंपर्क झाला आहे लोकसभेच्या दृष्टिकोनातून अमरावतीच्या लोकसभेमध्ये? लोकसभेच्या संदर्भात जे साई मतदारसंघ आहेत, दर्यापूर, मेळघाट, तिवसा, अचलपूर, बडनेरा आणि अमरावती, या सर्वच मतदारसंघात जवळपास संपर्क झालेला आहे. आणि काँग्रेसचे सगळे गटतट एकजूट आहे तुमच्यासाठी? हे एक फार मोठी जमेची बाजू आहे की इथं काँग्रेस पक्ष हा खूप प्रबळ आहे. मग जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद असेल, इतर सगळ्या सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्या पलीकडे जाऊन इथं 3 काँग्रेसचे आमदार आहेत. आणि कुठलेही मनभेद नाही या नेत्यांमध्ये नसल्यामुळे, ते सर्व ताकद नसल्यामुळे अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांचं राहील सपोर्ट? काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ते विद्यमान, त्याच्यामुळे काही शंका घेण्याचं कारण नाही. काल रवी राणा आणि तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे 31 सेकंदाचा काहीतरी, हे काय विषय आहे? हो, मी आपले माजी महापौर रामा भाऊ सोळंके आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गणेशराव जाधव यांच्या मुलामुलीचं लग्न होतं. आम्ही त्या लग्नातच स्टेजवरच भेटलो. स्टेजवर मी उतरताना ते भेटले आणि त्यांनी हस्तांदोलन आंदोलन केलं आणि निघालो. तेवढ्यात त्यांनी तो व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला. व्हिडिओ त्यांच्या लोकांनी? अच्छा, व्हिडिओ काढला तुमच्या भेटीचा? अच्छा, म्हणजे कशासाठी काढला, का माझा एवढा आधार पाहिजे त्यांना, हे मला समजलं नाही. कारण तुमचा आधार पाहिजे म्हणजे की म्हणून तो आणकडे तिथं भेटू राहिले मला, म्हणजे असं कुठलं तरी चुकीचं. आणि सुरुवातीपासूनच त्यांचं कुठलीही बाब असेल तरी ते नौटंकी, चुकीचं असं त्यांचं जे आहे चालू. म्हणजे तुम्ही त्यांना सहज भेटले? मी भेटलोच नाही, मी खाली उतरू आलो, ते वर आले, समोरासमोर चेहरा झाला, हातात मिळवला, मग त्याची त्यांनी रील केली. मध्यंतरी काही वादविवाद तुमचे दर्यापूर मतदारसंघात त्या विद्यमान खासदार आहेत त्यांच्याशी झालेल्या मुख्यमंत्री सडक योजनेचे काही कामं होते त्याच्याविषयी झालं होतं, हे तो काय विषय होता? पहा अनिल, संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच, मग मेळघाट असेल, अचलपूर असेल, तिवसा असेल, अमरावतीत सुद्धा, बडनेऱ्यात सुद्धा जे ज्या कामाचा त्यांचा काही कवडीचाही संबंध नाही. डीपीडीसीचे काम आहेत, त्यांचा कुठलाच संबंध नाही. आमदाराचे वाट्याला आलेले काम आहे. तुषारभाऊ वारतींनी मुंबईवरून कामं आणले, त्यांच्या त्या कामाशी संबंध नाही. तिकडे मेळघाटमधले काम आहेत, अचलपूरमधले काम आहेत, तिवशातले काम आहेत. ज्या कामाचा काही कुठलाही संबंध नाही त्या कामाचं भूमिपूजन घेतात आणि करतात. म्हणजे लोक विचारलं ना की तुम्ही काय केलं 5 वर्षात, तर हे डीपीडीसीचे कामं, जिल्हा परिषदचे कामं. म्हणजे तुमचा आरोप आहे त्यांनी काही कामं केले नाही? काहीच कामं नाही केलं. काहून? रेल्वे वाहन दुरुस्ती कारखाना, एअरपोर्ट, रेल्वे वाहन दुरुस्ती कारखाना, रेल्वे, हे सगळं काँग्रेसच्या कार्यकाळातलंच आहे. आणि आदरणीय आमच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या त्या सहकार्यानं सगळं झालेलं आहे. आता रेल्वेचे जे काही दुरुस्त्या होत आहेत ते संपूर्ण भारतभर चालू आहे.
खासदाराचा काय संबंध त्याच्याशी? ते तर नेहमी म्हणतात ते त्यांनी आणलेलं काम आहे, त्यांनी आणलेलं पाहिजे. मग तुम्ही हे सगळं खोडून का काढत नाही काँग्रेसवाले? नाही, कसं आहे की ते कुठं म्हणजे प्रत्येक बाबीला प्रत्येक बाब त्यांची अशी आहे की कशाला तोंड द्यायचं आहे. ते सगळ्या जनतेला माहित कशा आहेत ते मूर्ख. नाही, पण जनतेला हे सगळं दाखवावं लागेल तुम्हाला. हे तुमची जबाबदारी आहे. नाही, हे आमची जबाबदारी जरी असेल तरी मला एक सांगा, पूर्ण भारतातले रेल्वे स्टेशन दुरुस्त करणं चालू आहे. त्याचा काय संबंध? एकटं बडनेरा रेल्वे स्टेशन आहे का चालू दुरुस्त करणं? एअरपोर्ट त्यांनी आणलाय. एअरपोर्टचे कुठं एअरपोर्टचे पैसे आणले? रेल्वे वॅगन कोच दुरुस्ती कारखाना ज्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं, त्यांनी म्हटलं मी आणलाय. हो, मला एक सांगा भाऊ, एवढा मोठा वॅगन कारखाना काही 2 दिवसात मंजूर होत असते काय? जुना मग शकुंतला रेल्वेचं का नाही चालू केली? शकुंतला रेल्वेचं तुम्ही गांजर दाखवलं होतं, ते चालू केलं नाही. फिनले मिल एवढ्या दिवसाचं बंद आहे, तिथं अनेक कामगारांनी आपला जीव दिलेला आहे. मेले तिथं कामगार. मग त्या कामगार एवढे मोठे उपाशी मारू आले. ते फिनले मिल केंद्राचा आहे ना, मग तो का नाही चालू होत? तुमच्या काही योजना आहे? समजा तुम्ही उभे झाले, तुम्हाला तिकीट भेटली आणि तुम्ही समजा निवडून आले, तुमच्याकडे काय योजना आहेत? माझ्याकडे योजना म्हणजे हा काही लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थानं देशाच्या प्रश्नावर असते. परंतु स्थानिक प्रतिनिधी म्हणून त्या मतदारसंघाचे काही प्रश्न असतात. ते प्रश्न घेऊन त्यावर काम करणं आणि देश पातळीवर काम करणं ह्या 2 बाबी आहे. म्हणून ही निवडणूक ही देश पातळीवरची आहे. हे देश पातळीवर आपल्या जिल्ह्यातले महत्त्वाचे विषय. 1-2 मिनिटं. देश पातळीवरच्या याच्यावर मुद्द्यावर लढल्या जाते. परंतु मी जसं मगाशी म्हटलं की स्थानिक प्रश्न असतात मतदारसंघाचे. मग आपला अमरावती लोकसभा मतदारसंघ आहे, त्याच्यात अनेक प्रश्न आहेत. ती प्रश्न वेगवेगळे आहेत. मेळघाट असेल तर त्याचे वेगळे प्रश्न आहेत. आपला अमरावती असेल तर त्याचे प्रश्न वेगळे आहेत. तिकडे चांदूर बाजार असेल तर ते चांदूर बाजार, तिवसा असेल, चलपूर असेल त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. दर्यापूरचे प्रश्न वेगळे आहेत. सगळे वेगवेगळे प्रश्न असतात. कुठले शेतीच्या संबंधात आणि हे जे काही हे आहेत सिंचनच्या संदर्भात हे प्रश्न स्थानिक पातळीवर जे असतात ते सोडून घेणं हे लोकप्रतिनिधीचं काम नसते. ते करावं लागते, केलंच पाहिजे. आपल्या अमरावती लोकसभेत 6 मतदारसंघ आहेत विधानसभेचे. त्यातून 3 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. 2 मतदारसंघात प्रहारचे आमदार आहेत, बच्चूभाऊ कडू आणि राजकुमार पटेल. त्यांच्याशी तुमची भेट किंवा बोलणं वगैरे झालं आहे? ते सहकार्य करणार आहे? नाही, तसं प्रत्यक्ष भेट वगैरे काही झाली नाही. परंतु सगळ्यांच्याच दृष्टीने एक वेगळा प्रश्न आहे. तो प्रश्न सर्वांनीच सोडवणं गरजेचं आहे. तो मला हे आहे, आत्मविश्वास आहे की तो प्रश्न सर्वजण सोडवतील. 30 वर्षानंतर बळवंत भाऊ इथे पंजा लढणार आहे लोकसभेत. 30 वर्षापासून इथे लोकसभेत पंजा नाही. आणि आता पंजा हा म्हणजे किती नाही म्हटलं तरी निवडणुका मतदान येईपर्यंत हळूहळू जातीवर जातात. इथे बौद्ध दलितांना एक तिकीट भेटणार आहे. एक अशी चर्चा सुरू आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात, प्युअर बौद्ध दलित असल्यामुळे मराठी त्यांना मतदान करणार. याच्यावर काही भाष्य करायला आपण? नाही, अनिल भाऊ, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. 30 वर्षानंतर इथं पंजा आहे. तर दर्यापूरमध्ये 30 वर्षानंतरच पंजा आणला मी. अच्छा. हो, दर्यापूरमध्ये. दर्यापूर सगळ्यात खतरनाक मतदारसंघ होता दर्यापूरमध्ये. आणि राहिलं म्हणजे प्रत्येक गोष्टी मग तुम्ही इतिहास रिपीट करून आले. तिथे 30 वर्षानंतर पंजा आणला, इथेही लोकसभेत आणून आले. 30 वर्षानंतर पंजा आणणार. आणि मत काही हे जातीचे नसतात, ते पक्षाचे असतात, ध्येय धोरणाचे असतात. त्यामुळे जी काही मतं आहेत वेगवेगळ्या समाजाचे, संपूर्ण समाज, मग एक नाही तर वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे माझे संबंधित तसेच आहेत. मी सगळ्याच पंथाचं मी उपासना करतो. सगळ्याच धर्माला मी भारतीय राज्यघटनेनंच ते दिलेलं आहे की सर्वांचा आदर करा, सर्व धर्मांचा आदर करा. प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे ती स्वतःचा धर्म पाळणे, पण तो आपल्या
कौटुंबिक मर्यादेपर्यंत. पण सार्वजनिक जीवनात ही राज्यघटना असे सांगते की सर्व धर्मसमभाव. त्यामुळे मी सर्व धर्मसमभाव नेहमी पाळतो. त्याचाच परिणाम असा की मी ज्या काही माझ्या निवडणूक आहेत, जिल्हा परिषदच्या 2 निवडणुका ह्या ओपनमध्येच आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 3 निवडणुका ह्या माझ्या ओपनमध्येच आहेत. आणि आजही मी दर्यापूर मतदारसंघात 31,000च्या लीडनं निवडून आलो होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे 31,000 की जो म्हणजे अमरावती जिल्ह्यात कोणीच तेवढ्या मताधिक्याने निवडून यायला. ही जादू कशी केली होती? ही जादू हे लोकांचं प्रेम आहे, सर्व धर्माचं प्रेम आहे, सर्व समाजाचं, सर्व जातीचे लोक माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे ते शक्य आहे. एक परिस्थिती अशी पाहायला मिळते ह्या आरक्षित मतदारसंघात, मतं कापासाठी भरपूर उमेदवार उभे राहून जातात. विशेषतः तुमच्या समाजात भरपूर उमेदवार उभे राहून जातात. मग ते मतं कपून मागचा जो रिझल्ट आला होता तो 35,000च्या फरकानं आला होता आणि 50,000 मतं छोट्या छोट्या उमेदवारांनी कापले होते. 2,000, 3,000, 1,500, 4,000 घेऊन. यावेळेस सुद्धा अशी परिस्थिती राहील असं वाटतं? नाही, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती वेगळी आहे, कारण लोकांच्या ते सगळं लक्षात आलं आहे. काय फरक पडला मागच्या? नाही, आता कसं आहे, लोकांच्या लक्षात आलं की मताचं विभाजन होते आणि हे कुठले तरी पेड उमेदवार आहेत. आज तो प्रकार होणार आहे. अच्छा, प्रकार होणारच आहे की पेड उमेदवार म्हणजे ज्यांना पैसे देऊन उभं केलं जाईल. पण त्या गोष्टीसाठी लोक बळी पडणार नाहीत, कारण लोकांना लक्षात आलं की हे कोणाचे तरी पैसे घेऊन उभे राहिले म्हणून त्यांना लोक मतं देणार नाहीत. हे ठरलेलं आहे. म्हणजे जनताच तेवढी सजग झाली. तुम्हाला बळवंत भाऊ लोक साधे भोळे म्हणतात नेहमी, पण तुम्ही 2 वर्ष अगोदरपासून लोकसभेची तयारी सुरू केली होती बरोबर. मग पंजा आणला, मग तिकीटही आणून झाले. मला हे थोडंसं समजा तुम्ही काय आहे. म्हणजे इथे मुरब्बी जे राजकारणी आहे, शिवसेना ती म्हणत होती आम्ही आणू, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत होती आम्ही आणू, तुम्ही साधे भोळे तुमच्यावर नेहमी लोक टीका टिप्पणी किंवा असं करतात म्हणतात. 2 वर्ष अगोदर तुम्ही लोकसभेची तयारी सुरू केली, तेव्हापासून तुम्ही तयारी, तुम्हाला इतका कॉन्फिडन्स कोणामुळे होता? भाऊ खरंच सांगताय, म्हणजे मुळात इथली जे स्थानिक नेते आहेत, आदरणीय यशवंतताई असतील, बबलू असतील, वीरेंद्र भाऊ असतील, अलीकडे समजा सुनील भाऊ, विलास भाऊ आणि बबलू शेखावत, ह्या मंडळीचा तर विषय होताच. पण जी काही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जी काही नेते मंडळी आहेत, मग बाळासाहेब थोरात आहेत, नंतर नानाभाऊ पटोले, अगदी अलीकडेच्या काळात समजा चव्हाण साहेब तिकडे गेले, पण चव्हाण साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील, ही मंडळी अगोदरच पासूनच म्हणजे मी एवढा त्यांना प्रिय आहो. महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस कमिटीच्या किंवा त्या, तुमचं नाव कधी काँग्रेस फुटण्यामध्ये कुठेच आलं नाही, कधी आला नाही. कधी एवढे प्रेम करतात माझ्यावर, एवढे प्रेम करतात. बाळासाहेब थोरात, नानाभाऊ पटोले, आतमधून तुम्ही अति महत्वाकांक्षी आहात. ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत. मी अति महत्वाकांक्षी बिलकुल नाही. फक्त कसं आहे की लोक मला नाही म्हणतात तू लय तकदीरवाला तकदीरवाला, एवढ्यावरच फक्त ते चालू आहे. पण ह्या तकदीरवाल्याची ही जी लढाई आहे ती एक लोकप्रिय महिलेसोबत आणि अशा पक्षासोबत, युवा स्वाभिमान कधी तुम्ही भेटले तर साधे त्याची 30 सेकंदाची डीलही करून देतात. तर हे येणारे महिना, हा जो महिना आहे, ह्या महिन्याभरात तुम्ही त्यांच्याशी निपटू शकाल? नाही, जे निपटाचा विषय नाही, लोकच निपटवतील त्यांना. लोक पूर्ण लोकांची तयारी झाली आहे. माझी तयारीचा विषयच नाही, लोकांची तयारी झाली, यांना आता निपटावं लागते म्हणून. अच्छा, हा. विद्यमान खासदार म्हणजे नवनीत राणाबद्दल मी तुम्हाला विचारलं, तुमचं ह्या 5 वर्षाच्या त्यांच्या ह्या कारकिर्दीबद्दल काय मत आहे, काय तुम्ही म्हणाल? नाही, आता मी म्हटल्यापेक्षा लोकांची जी मानसिकता आहे भाऊ, लोकांनी जे अनुभवलं 5 वर्ष कोणावर टीका टिप्पणी करण्यात, उद्धव साहेब म्हणजे काही संबंध नसता उद्धव साहेबावर कुठल्याही विषयावर बोलायचं, इथपर्यंत बोलायचं की त्यांच्यात दम नाही. हे काही महिलांना शोधण्यासारखा विषय नाही ना, त्यांच्यात दम नाही म्हणणं. ह्या अशा पद्धतीनं त्यांच्या जे काही टीका टिप्पणी चालल्या आणि जे काही नाटकं चालले, ते नाटकं पूर्ण 5 वर्ष सातत्यानं होते. त्याच्यामुळेच काय झालं की त्याच्यामुळे जे काही लोकप्रतिनिधीचं जे कर्तव्य असते किंवा काम असते त्याच्याकडे फार दुर्लक्ष झालं त्यांचं, की आपल्याला हे काम करायचं आहे. म्हणजे आजही मेळघाटमध्ये 24 गावात लाईन नाही. अच्छा,
त्या 24 गावात लाईन नाही तर मेळघाट तर खूप विकास झाला असं ते नेहमी म्हणतात. हो, मेळघाटमध्ये जाऊनच नाहीत पाहिजे ना. नाही, ते तर प्रत्येक होळीला तिथे जातात. तुम्ही त्यांना विचारा, जे काही हे लोक आहेत ते आदिवासी बांधव, आमचे आदिवासी बांधवांमध्ये जाऊन होळी, ठुमके, 2 दिवस राहणं, बुलेट चालवणं, यानं विकास होते काय? अच्छा, ते लोक म्हणतात हमको क्या ये ला रहे, स्टार ला रहे, अभिनेता ला रहे, अभिनेता ला रहे, ये ला रहे, वो ला रहे, हमको क्या मिलने वाला उसमें? और 3 दिन नहीं 4 दिन तुम रुक रहे, ठुमका लगा रहे जा रहे, तो हमारा उससे पेट थोडा भरेगा. तरी मेळघाट मधून तर त्यांना लीड होतीस. लीड मागच्या वेळेसची परिस्थिती अशी होती की काँग्रेस पूर्ण ताकदनं त्यांच्यासोबत होती, राष्ट्रवादी त्यांच्यासोबत होती, आणि सर्वात जास्त जर म्हटलं तर काम काँग्रेस पक्षानं एवढं त्यांचं काम केलं. तुमचं म्हणणं आहे का मागच्या वेळेस ते काँग्रेसमुळे निवडून? काँग्रेसमुळेच. काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त ते कोणतीही मतं नाही त्यांच्याकडे. आता यंदा भाजपमध्ये जाणार आहे. जगातलं सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप. जगातल्या परवा भाजपमध्ये जाणार आहे. जगातला मोठा पक्ष त्यांना कसं हे करणार आहे, ट्रीट करणार आहे, हे येणारा काळ ठरवेल. तुमचं कॉन्फिडन्स. आता तुम्ही मुरब्बी राजकारणी झाले आहे. आज साधा बोला, आमचा माणूस आता मुरब्बी राजकारणी झालेला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे. जाता जाता काय म्हणाल, काय आव्हान कराल? तुमची तिकीट उद्या डिक्लेअर होऊ शकते, परवा डिक्लेअर होऊ शकते, काय म्हणाल? मी अमरावती लोकसभा मतदारसंघातील माझ्या बंधू भगिनींना एवढीच विनंती करेल की माझं राजकीय आणि सामाजिक जीवन सगळं तुमच्या समोर आहे, अतिशय पारदर्शक आणि कुठलाही डाग नसताना मी सार्वजनिक जीवनात वावरलो, आणि आजपर्यंतचं जे काही माझ्या पाठीशी तुम्ही राहिलेत, वारंवार सहकार्य केलं, त्याच पद्धतीनं येणाऱ्या लोकसभेत सुद्धा मला सहकार्य करावं. एवढंच नाही तर तन मन धन ही तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि एक मी तुम्हाला एक ठाम आत्मविश्वास देतो की तुमचा हा लोकप्रतिनिधी संसदमध्ये गेल्यानंतर तुमची नेहमी मान उंच राहील, तुम्हाला तुमचा स्वाभिमान जागृत ठेवील, तुम्हाला स्वाभिमान वाटेल असं माझी वागणूक राहील, हे मी तुम्हाला या निमित्तानं अभिवचन देतो. तर मित्र, हे होते बळवंत वानखडे. आज आपण यांच्याशी विविध विषयावर गप्पा मारल्या. आता उद्या किंवा परवा यांची उमेदवारी डिक्लेअर होईल असं यांचं विश्वास आहे आणि मत आहे. आपण पुन्हा त्यांची उमेदवारी घोषित झाल्यावर ते उमेदवार म्हणून त्यांच्यासोबत एक दिवस आपण घालू. आपला ही सिरीज येणाऱ्या दिवसात उमेदवारांसोबत एक दिवस. तर आपण पाहत राहा मंडल न्यूज. धन्यवाद.